नमस्कार श्रोत्यांनो, मी डॉक्टर प्रतिभा जाधव. रारंगढांग या प्रभाकर पेंढारकर लिखित कादंबरीतील 24वा भाग तुमच्यापुढे सादर करते आहे. रारंगढांग भाग 24. घड्याळात 2चे ठोके पडले. कोर्टाचं आजचं दुसरं सेशन आता सुरू होईल. बहुतेक हे शेवटचंच. संध्याकाळपर्यंत ह्या केसचा निकाल लागेल. आज सकाळपासून सुरू झालेल्या महत्त्वाच्या साक्षी संपल्या होत्या. दोन्ही बाजूंच्या वकिलांपेक्षा प्रिसाइडिंग ऑफिसर कर्नल बादलांचेच प्रश्न अधिक. विश्वनाथनं प्रोजेक्ट ऑफिसमधून सर्वे रिपोर्ट्स मागवण्यासाठी केलेले सर्व प्रयत्न कोर्टासमोर आले होते. तसेच सर्वे रिपोर्ट्सवर त्यानं दिलेले त्याचे निष्कर्ष आणि रारंगढांगातल्या कमकुवत भागासाठी आधार बांधण्याची व सिमेंट लाइनिंग करण्याची त्याची सूचना ह्याची माहितीही कोर्टासमोर आली होती. मेजर बंबांची साक्ष सर्वात जास्त वेळ चालली. त्यांनी काही हातचं राखून न ठेवता प्रश्नांची उत्तरं स्पष्ट आणि निसंदिग्ध शब्दात दिली. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी आपापली बाजू मांडली आणि 1 वाजला. कोर्ट लंचसाठी उठलं. बरोबर 2 वाजता विश्वनाथला कोर्टाच्या खोलीत आणून त्याच्यासाठी आखलेल्या चौकोनात उभं करण्यात आलं. दोन्ही बाजूंचे वकील, शॉर्ट हँड रायटर सर्व आपापल्या जागेवर होते. पहिल्या चोळीत कर्नल राईट, त्यांच्या शेजारी मेजर बंबा, मेजर सक्सेना, कॅप्टन बहल बसले होते. खोली भरून गेली होती. या गर्दीत मिनू मागच्या बाजूस बसला होता. कर्नल बादल आणि कोर्टाचे मेंबर्स त्यांच्या जागी बसले. आता सर्व साक्षी पुरावे संपले होते. कोर्टानं निर्णय घेण्यापूर्वी आपली बाजू मांडण्याची परवानगी आरोपीला देण्यात आली. विश्वनाथनं संथ हलक्या आवाजात पण स्पष्ट शब्दात बोलायला सुरुवात केली. माझ्यावरचे आरोप मला मान्य नाहीत हे मी प्रथमच सांगितलं होतं. माझ्यावरचा पहिला आरोप अफरातफर. सरकारी मालाचं म्हणजेच पर्यायानं पैशाचं मिसॲप्रोप्रिएशन केल्याचा माझ्यावर आरोप करण्यात आलेला आहे. मिसॲप्रोप्रिएशन ह्या शब्दामध्ये माझ्या माहितीप्रमाणे त्या व्यक्तीचा अप्रामाणिक मार्गानं वैयक्तिक फायदा करून घेण्याचा उद्देश गृहीत धरलेला असतो. हे खांब उभारण्यामागं माझा काही वैयक्तिक फायदा नव्हता. हे सरकारी वकीलही मान्य करतील. सरकारी साहित्याचा गैरवापर हा जर माझ्यावर आरोप असेल तर हा गैरवापर थोडा अगोदर झाला असता तर 7 माणसांचे प्राण वाचले असते. हे आता स्पष्ट झाल्यावरही त्याला गैरवापर म्हणता येईल काय? वरिष्ठ अधिकाऱ्याच्या परवानगी वाचून काही गोष्टी करणं ह्या आरोपाबद्दल मला एवढंच म्हणायचं आहे की आघाडीवर लढणाऱ्या अधिकाऱ्याला आणि साईटवर काम करणाऱ्या इंजिनियरला काही स्वातंत्र्य असू शकत नाही काय? का केवळ वरून आलेल्या आज्ञांचं पालन करणं हा एकच आणि एवढाच सैन्यातल्या अधिकाऱ्याचा सर्वश्रेष्ठ गुण आहे? मला वाटतं की वरिष्ठांचं सगळ्यात महत्त्वाचं काम हे की त्याच्या हाताखालील लोकांचे कर्तृत्व आणि बुद्धी ओळखून त्यांचा योग्य उपयोग करून घेणं. माझ्या बाबतीत दुर्दैवानं ते घडलं नाही. मी सुचवलेल्या गोष्टी सैन्याच्या नियमात बसू शकत नाहीत हे मला सांगण्यात आलं. त्याकरता जे कोणी हे सरकारी नियम बदलू शकतील, निदान बदलण्याची आवश्यकता जाणू शकतील अशा वरिष्ठांना मी भेटायचा प्रयत्न केला. तर तेही सैन्याच्या शिस्तीत बसत नाही असं मला सांगण्यात आलं. रारंगढांगातील रस्त्याची आखणी बदलणं किंवा आहे त्या रस्त्यास आधार देणं हे 2 पर्याय माझ्यासमोर सर्वेनंतर स्पष्ट झाले. निसर्गाची लहर आणि इंजिनिअरिंगचं शास्त्र हे सैन्याच्या शिस्तीत बांधलं जाऊ शकत नाही हे मी जेव्हा ठामपणे वरिष्ठांच्या निदर्शनास आणलं तेव्हा ती जबाबदारी आमची आहे हे उत्तर मला देण्यात आलं. ही जबाबदारी त्यांनी घेतली म्हणजे काय केलं? मृतांच्या वारसांना काही पैसे दिले आणि रस्त्याच्या कडेला एक स्मारक उभं केलं म्हणजे ही जबाबदारी पार पाडली जाते काय? त्या गुरख्यांची बायका, मुलं, नुकताच साखरपुडा झालेली आणि लग्नापूर्वीच विधवा झालेली सर्जेरावची पत्नी आणि त्याची वृद्ध आई ह्यांची सर्वार्थानं जबाबदारी बॉर्डर रोड घेऊ शकतं काय? रारंगढांगाला चीफ इंजिनियर गिल आणि मेजर जनरल राजसिंह यांनी भेट दिली. दुर्दैवाने ते दोघे त्या अपघातात सापडले असते तर चौकशीचं स्वरूप हेच राहिलं असतं का? कुणी सांगावं? आरोपी म्हणून माझ्या जागी दुसऱ्याच कुणाला उभं राहावं लागलं असतं. विश्वनाथ क्षणभर बोलायचा थांबला. कोर्टात विलक्षण अस्वस्थता निर्माण करणारी शांतता पसरली. त्यानं स्वतःला सावरलं आणि शांत आवाजात फिरून बोलायला सुरुवात केली. मी बॉर्डर रोडला कामावर दाखल झालो तो पहिलाच दिवस. कर्नल राईटना मी विनंती केली, मला कुठेही काम करायला सांगा
पण मी करत असलेल्या रस्त्यावर बळजबरीनं लादलेल्या हौतात्म्याची स्मारकं तेवढी मला उभारायला लावू नका. एवढ्यासाठी रारंगढांगाचा मी कसोशीने सर्वे केला. शंका आली तिथं फिरून ड्रिलिंग करून सॉईल सॅम्पल घेतले. अगोदरचा सर्वे रिपोर्ट प्रसंगी वाईटपणा पत्करून मागवून पाहिला. हा अपघात घडण्याची शक्यता मला सॉईल सॅम्पल्स रिपोर्ट आले तेव्हा समजून चुकली. सैन्यातली शिस्त पाळली पाहिजे हे मीही मानतोच. पण इंजिनिअरिंगचे निष्कर्ष आणि माझ्या हाताखाली काम करत असलेल्या लोकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ह्या गोष्टी एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला मला दिलेली आज्ञा आणि सैन्यातली शिस्त, या दोन गोष्टी एकमेकांविरुद्ध उभ्या राहतात तेव्हा मला वाटतं पहिल्याच गोष्टीला अधिक महत्त्व द्यावं लागतं. ही जबाबदारी स्वतःशी प्रामाणिक राहायचं असेल तर केव्हा ना केव्हा प्रत्येकाला उचलावी लागते. हे जीवन कशाकरता जगायचं, तसंच वेळ आली तर ते कशाकरता झुगारून द्यायचं ह्याचाही हिशेब त्या अशिक्षित पण उमद्या बहादूरसारखा इथं स्वतःशी मांडावा लागतो. कोणाही वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आज्ञे वाचून किंवा परवानगी वाचून अब्दुल हमीदसारखा जवान हे गणित मांडतो आणि स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता शत्रूचे रणगाडे उडवून देतो तेव्हा त्याला परमवीर चक्र देऊन त्याचा गौरव करण्यात येतो. तशीच एखादी स्वतःला पटलेली गोष्ट सर्वांच्या हिताकरता करू पाहणाऱ्या जनरल थिमय्यांना मात्र मुदतपूर्व निवृत्त होऊन इतरत्र नोकरी शोधावी लागते. मला वाटतं माणसाच्या कृतीचं मूल्यमापन या कृतीपेक्षा बऱ्याचदा आजूबाजूच्या परिस्थितीवर अवलंबून असतं आणि त्या कृतीचा अर्थ कधी कधी न्यायदानाला बसलेल्या वरिष्ठांच्या धैर्यावर लावला जात असतो. रारंगढंगातील माझ्या पहिल्या रिपोर्टबद्दल मला सांगण्यात आलं की हिमालयात रस्ते बांधणं हेच धोक्याचं काम आहे. जेव्हा परिस्थिती बदलता येण्याजोगी नसते तेव्हा ती नाईलाजानं आहे तशी स्वीकारण्या वाचून गत्यंतर राहत नाही. परिस्थिती बदलता येण्याजोगी नव्हती अथवा नाईलाज झाला होता का हा खरा प्रश्न आहे. माझा मीच स्वतःला हा प्रश्न विचारला तेव्हा मला जाणवलं की रारंगढांगात हा अपघात किंवा इतक्या जणांचा मृत्यू हा निश्चितपणे अपरिहार्य नव्हता. गेलेल्यांचा मृत्यू निदान जिवंत असलेल्यांच्या कामी यावा म्हणून ढासळणाऱ्या रारंगढांगाचा भार 8 खांब उभारून तिथल्या मृत्यूच्या खांद्यावर मी सोपवून दिला. मी हे केलं अथवा नाही हा प्रश्नच उरत नाही. प्रश्न फक्त एवढाच आहे की निदान पुढं तरी असे अपघात टाळावेत याची खबरदारी घेण्यासाठी सरकारी साहित्य आणि माणसांचे श्रम वापरणं हा गुन्हा होऊ शकतो काय? निर्णय ठरवण्यासाठी कोर्टानं घेतलेली 1 तासाची मुदत संपत आली तसे सर्वजण परतले. खोली परत भरून गेली. केसचा निकाल काय होतो याची HQ पासून पार रारंगढांगापर्यंत सर्वांनाच उत्सुकता होती, काळजी होती. खोलीत जमलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कळत नकळत आलेलं दडपण स्पष्ट दिसत होतं. विश्वनाथला खोलीत आणून त्या चौकोनावर उभं करण्यात आलं. त्यानं एक वेळ सगळीकडे नजर फिरवली. त्याच्या बोलण्यामुळे आलेली नाराजी त्याला मेजर दुर्गाप्रसादांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसली. कर्नल राईट, मेजर बंबा, कॅप्टन बहल, कॅप्टन नायर आत आले. आपल्या खुर्चीवर बसले. एकट्या मीनूचा पत्ता नव्हता. मघा विश्वनाथची कैफियत संपल्यावर त्याला घेऊन जाण्यापूर्वी मीनू विश्वनाथकडे आला आणि म्हणाला होता, हे एवढं सगळं बोलायची गरज होतीच का? होय, फार गरज होती. कुणीतरी एकदा हे सांगायलाच हवं होतं. क्षणभर थांबून विश्वनाथनं विचारलं, तुलाही नाही का वाटत असं? कोर्ट आत आलं. सर्व उठून उभे राहिले. विश्वनाथ उभाच होता. सर्व बसले. मीनू हळूच आत आला. मागच्या बाजूला कोपऱ्यातल्या खुर्चीवर बसला. प्रिसाइडिंग ऑफिसर कर्नल बादलने फाईल उघडली आणि ते बोलू लागले. ह्या केससंबंधी महत्त्वाच्या साक्षीदारांच्या साक्षी कोर्टानं ऐकल्या, पुरावे पाहिले, दोन्ही बाजूंच्या वकिलांची आर्ग्युमेंट्स आणि आरोपीची कैफियत ऐकली. या सर्वांचा विचार करून आरोपी दोषी की निर्दोषी याचा कोर्टानं एकमतानं निर्णय घेतला आहे. पण तो सांगण्यापूर्वी काही गोष्टी तुम्हा सर्वांच्या नजरेला कोर्टाला आणाव्याशा वाटतात. अपघात झालेल्या जागेला काल कोर्टानं मुद्दाम भेट दिली. तिथे अनाधिकृतपणे केलेलं बांधकाम पाहिलं. ते बांधकाम करणारे लोक पाहिले. शेजारच्या गावांचे लोकल लेबरचे लोक कोर्टाला भेटण्यासाठी मुद्दाम आले होते. त्यांनी विचारलं, हे बांधकाम पाडून तर टाकणार नाही ना? विश्वनाथ साहेब परत इथे येणार आहेत ना? फिर्यादी पक्षाचा एक साक्षीदार, या ढांगात काम करणारा सुभेदार ठाकूर, त्यांची 20 वर्षाची सर्व्हिस झालेली, आर्मीच्या कायदा कानूनची चांगली माहिती असणारा हा माणूस देखील या बांधकामास मदत करतो.
अशी मोहिनीतल्या अशिक्षित कामगारांवर आणि जवानांवर ज्याची पडली तो ह्या केसमधला आरोपी लेफ्टनंट विश्वनाथ मेहेंदळे. युनिव्हर्सिटीला पहिला आलेला, इंजिनिअरिंगचा हा विद्यार्थी गोल्ड मेडल मिळवणारा. या विषयाचं त्याचं ज्ञान असाधारण असावं, कारण अपघात होण्याची शक्यता आणि जागा त्यानं अचूक केली होती. मेजर बंबांनी त्याच्या साक्षीत सांगितल्याप्रमाणे ही गोष्ट वरिष्ठांच्या निदर्शनात आणण्यास आरोपीने आटोकाट प्रयत्न केला, पण हे सर्व करूनही अपघात टळला नाही. 6 माणसं त्याच्या नजरेसमोर गाडली गेली, 7व्यानं आत्महत्या केली. या घटनेनं त्याच्या भावनांचा उद्रेक झाला नाही असं आरोपी म्हणतो, पण त्याचा तो स्वतःलाच ओळखत नाही. असा उद्रेक झाला नसता तर हे बांधकाम करण्याचा निर्णय त्यानं स्वतःहून घेतला नसता. ज्या बांधकामास कमीत कमी 20 दिवस लागावेत ते त्यानं 10 दिवसात पूर्ण केलं. बांधकाम व्यवस्थित आणि भक्कम आहे, घाई गर्दीचं त्यावर चिन्ह नाही. त्यासाठी तिथल्या जवानात आणि खेड्याच्या कामगारांमध्ये त्यानं दुर्दम्य जिद्द आणि आत्मविश्वास निर्माण केला असला पाहिजे. सैन्यात असाधारण शौर्याबद्दल, धैर्याबद्दल गौरव पदकं दिली जातात, पण धैर्य म्हणजे तरी काय? आपल्या समोरच्या धोक्याबद्दलचं मूर्ख अज्ञान म्हणजे धैर्य नव्हे. तो धोका ओळखून आपल्याला पटलेल्या मार्गानं कितीही खडतर अडचणी आल्या तरी जिद्दीनं चालत राहणं हाच धैर्याचा अर्थ असेल. तर विश्वनाथनं जे काही केलं त्याबद्दल त्याला आरोपी म्हणून कोर्ट मार्शल पुढं उभं करण्याऐवजी त्यास सैन्यातला उच्च सन्मान द्यायला हवा. पण सैन्यात काही गोष्टी मनाला जरी पटल्या नाहीत तरी जपाव्याच लागतात. वैयक्तिक स्वातंत्र्याचा कितीही बडेजाव कथा कादंबऱ्यात गौरवला तरी सैन्यात त्याला जागा नसते. देशाचं स्वातंत्र्य आणि पर्यायानं नागरिकाचं व्यक्तिगत स्वातंत्र्य टिकवण्यासाठी सैन्याला स्वतःच्या स्वातंत्र्यावर बंधनं घालून घ्यावीच लागतात. नागरिकांच्या स्वातंत्र्याचा पाया हा सैनिकाची शिस्त आणि बंधन यावरच आधारलेला असतो. सैनिकच जर विचारांचं आणि आचारांचं स्वातंत्र्य मागू लागले तर तो पाया खिळखिळा झाल्यापासून राहणार नाही. म्हणून अनेक विचारांची माणसं सैन्यात मात्र एकाच शरीराचे अवयव असल्यासारखी वागावी लागतात. प्रत्येकाचं काम वेगळं असेल, पण कान, नाक, हात, पाय ह्या सर्वांना बुद्धीच्याच आज्ञा ऐकाव्या लागतात. हे विचार करण्याचं काम केवळ बुद्धीचंच. हेच नातं धोरण आठवणारा कमांडिंग ऑफिसर आणि त्याच्या हाताखालचे अधिकार व जवान यांचं. म्हणून एखाद्या शास्त्राचं ज्ञान हे जसं सैनिकी शिस्तीच्या नियमात बांधता येणार नाही, तसंच प्रत्येकाला स्वतःच्या मनाप्रमाणे वागण्याचं स्वातंत्र्य सैन्यात देता येणार नाही. आरोपीचं त्याच्या शास्त्रातलं ज्ञान, बांधकामामागील उद्देश, ज्या परिस्थितीत त्यानं सरकारी साहित्य वापरलं आणि वरिष्ठांच्या परवानगी वाचून हे बांधकाम केलं, हे सर्व विचारात घेता आरोपीला दोषमुक्त करण्याची शिफारस कोर्ट करत आहे. पण आरोपीची वृत्ती, स्वतंत्र बुद्धी आणि विचारांची पद्धती पाहता असा माणूस सैन्याच्या शिस्तीत आणि कार्यपद्धतीत बसण्याची शक्यता नसल्यानं त्याचा 3 वर्षाचा करार रद्द करून त्याला निवृत्त करण्यात यावं, असंही आपलं मत कोर्ट इथं नमूद करत आहे. कर्नल बादल बोलायचे थांबले. खोलीत शांतता पसरली. कोर्टाच्या निर्णयाची एवढा वेळ वाट पाहत असलेले लोक त्या ऐकल्यावर स्वतःशीच विचार करीत राहिले. ही शिक्षा खरोखरच सौम्य का प्रमाणाबाहेर कडक? विश्वनाथनं सैन्याची शिस्त मोडली म्हणून त्याला शिक्षा होणं साहजिक होतं. ती होण्याऐवजी तो सुटला याचा आनंद मानायचा की दोष नसता त्याला बॉर्डर रोडमधून काढून टाकण्यात आलं याचं दुःख करायचं? लोकांना समजेना. कर्नल बादल उठले. त्यांच्या मागोमाग कोर्टाचे मेंबर बाहेर पडले. दोन्ही बाजूंचे वकील, कर्नल राईट, मेजर बंबा आणि इतर अधिकारी बाहेर पडले. विश्वनाथला बाहेर नेण्यात आलं. एका बाजूला बसून राहिलेला कॅप्टन मीनू खंबाटा सर्वात शेवटी बाहेर पडला आणि खोली रिकामी झाली.